महायोगपीठतटे भीमरथ्या वरं पुण्डरीकायदात् मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः। प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी संसर्गितला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनी जगतमान्य देहुनिवासी मोक्षाचा अधिकारी असणारे तुकोबाराय उपदेश करत असताना काही हिताच्या चार गोष्टी सांगतात। माणसं चालत चालत बोलतात, हिताचं असेल तर ऐकावं, आपल्याच फायद्याचं राहतं। आणि कशात हित आहे बोलू नका बोलू नका बोलू नका विठाला पांडुरंग करू प्रथम घ्यायचं कारण म्हणजे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सवणा नगरीमध्ये बैरागी बाबांच्या आशीर्वादाने संकल्प पूर्ण झाला। याच्यामुळे नरसिंह उर्फ नाना नायक यांच्या आयोजनातून हा नामचिंतनाचा अट्टास इथे मांडलाय। खरं तर नामचिंतनाला काही कारण लागत नाही, वेळ लागत नाही, काळ लागत नाही। काळ वेळ नाम उच्चारिता, आमच्याकडे काळ वेळ हा कुठल्याच प्रकारचा बंधन संप्रदायामध्ये लावलं जात नाही। आणि म्हणून या प्रारब्धाच्या जोरावर आम्ही या मातीमध्ये जन्माला आलो आणि याच भाग्याचा पुरवठा असल्यामुळे पुढचं हित सोपं गेलं, कळालं। आता कळतं सगळ्यांनाच, कळत नाही असं कोणच नाही महाराज। पण एक साधी म्हण आहे बघा, झोपलेल्याला उठवायचं सोपं असतं, अवघड कुणाला उठवायचं? सवनेकर, कुणाला उठवायचं कुणाला अवघड आहे? सोंग घेतलेलं बोलत जा बरं का। वाटलं तर माझ्या पाकिटात थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला। तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं मी बोलायचं, देते बाबा पण बोल। हसू वाटलं तर हसा, रडू वाटलं तर रडा बरं का माय मावल्या।
तुम्हाला तर खास करून सांगते हसायचं यांचं काय, ही कुठं बी हसतंय, बसला टपरीवर चार जागा खेक्या खेक्या ह्याचं काय दावा, ही कुठं बी हसते. पण चार माणसात आपल्याला हसायला भेटतं का? बरं आपण मोठ्यानं हसलो लोक चांगलं म्हणतात का? इथं कोणाचा आवाज किती कळत नाही ग, चान्स मारून घ्यायचा माय मावल्या बरं का. विनंती आहे ग. आम्ही तुकोबारांना विचारलं महाराज, अहो त्रैलोक्याचा नाथ कटेवरचे कर विठेवरचे पाय सोडून तुमच्यासाठी उभा राहतो, असं काय केलं तुम्ही जीवनात? तुकोबाराय म्हणले, वेडे हो मी काहीच केलं नाही आणि मी काहीच केलं नाही याची मला जाणीव आहे म्हणून परमात्मा उभा राहतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. कृपा केली केव्हा विठ्ठले, कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. माया विठ्ठल कृपा केली, माया विठ्ठल कृपा केली, बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई महाराज वर्णन करतात. काय केलं तुम्ही जन्माला येऊन? काय नाही केलं बाबा, आमच्या पूर्वजांची पुण्याई एवढी आमच्या फळाला आली, मग तुम्ही काय केलं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, एवढंच आम्ही केलं. पण याला काही कष्ट लागलं का महाराज? नाही. मग हे करण्यासाठी तुम्हाला समर्पक भावना काय होती? तुकोबाराय म्हणले, फार सोपं आहे रे. मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्षत्वा वंदन. हे कशाच्या हातात आहे ना? इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. मग जागला तोच ज्याला सत्य कळालं, पण त्याला सत्य कधी कळालं? धन्य माता पिता जेव्हा त्याच्या पूर्वजांची तेवढी पुण्याई आहे, प्रारब्ध आहे, म्हणून आम्हाला कळालं. विठाला पाहून घ्यावं महाराज. आणि जिंदगी जीवन आहे ना, फील द मुमेंट, प्रत्येक क्षण जगा, आनंदाने जगा. जे समोर आहे ना त्याचा आनंद घेत चला. चुकलंय काय बरोबर काय हे नंतर बघूया आपण. चुका माणसं मान्य करत नाही ही सगळ्यात मोठी चूक आहे. चूक न मान्य करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. चुकलं तर मान्य करायचं, फसलोय ना फसलोय, चुकलोय ना चुकलोय. तर काय आहे ना, पश्चाताप करायच्या वेळेला चुका मान्य करण्यातही मजा नाही. वेळ तोपर्यंत जागलं पाहिजे बघा. आणि ज्याला जागता आलं ना, अखंड चिंतन, त्याने विठोबाचं नामचिंतन केलं. आणि ज्याने विठोबाचं नामचिंतन केलं तयाचा हरिक परमात्मा त्याचं कौतुक करतोय. तुम्ही आम्ही करणारे कोण आहेत? आणि जीवन असंच असावं. या जगाने काय कौतुक करावं? लोक तोंडावर गोड बोलतात, पाठीशी जे बोलायचं तेच बोलतात. आता नानांनी एवढा जरी सुंदर कार्यक्रम केला तरी बसलेली सगळीच चांगली म्हणताला असं नसतं रे. अर्ध्याला अर्धी खौट बोलणार, पण हितलीच बुंदी खाऊन ह्यांनाच नावं ठेवणार महाराज. खाता खाता म्हणणार, हा त्याचं काय असतंय, पैशाचा उतारलाय, नावासाठी काय बी करते, त्याचं काय. लोक आहे हे स्वतः तर करणार नाही, करतात त्याला चांगलं म्हणणार. कोणी म्हणलं की नाव काय सांगायचं. नानाने संकल्पपूर्ती सोहळ्याला कीर्तन सोहळा ठेवला. म्हणलं वा, कोणाचं ठेवलंय? ते म्हणलं शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन आहे. ते म्हणणार, हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काय खरंच आहे का? अरे ठेवणाऱ्याचा बीपी वाढेपर्यंत वाईट बोलता कशाला? पण आणणारा आणीन करणारा करेल, गप्प बसण्यात काय जातं रे दादा. मी काय म्हणते, चांगलं नाही बोलता आला हरकत नाही ना, शांत राहा, स्टेबल तर राहा. सकारात्मक भावना वाढवता येत नसेल तर कमी करायचं काम करायचं बिलकुल नाही. संत म्हणले, काळजी करू नका, मागे पुढे उभा आहे, आली आघात घालून या भार राहिलो, निरविले संती विठोबासे. तुम्ही काळजीच करू नका रे, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. हे संत, हे महात्मे,
महान आत्मा यस्य सहा इति महात्मा हे शास्त्र सांगतं, तसं इति लावायची गरज नाही आहे. पण ज्यांचं मनच मोठं आहे, वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणीजे, त्याला वैष्णव म्हणायचं. आणि भाग्यवान आहे, वैष्णव माहीत नाही पण दास तरी आम्ही आहोतच. आणि जिथं दासत्व आहे ना, दुःख नाही आहे तिथे. कारण आमच्याकडे सुखाची व्याख्याच वेगळी आहे. आमच्याकडे सुखी कोण आहे? सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सदा नाम घोष अखंड चिंतन विठोबाचे. जने केलंय तो सुखी आहे. कारण तो का सुखी आहे? कारण तयाचा हरी का? कारण परमात्मा त्याची काळजी करतोय. परमात्मा त्याची काळजी करतोय, त्याचं कारण आहे. धन्य माता तेने आम्ही सुखे, तेने आम्ही सुखे, तेने आम्ही सुखे, तेने आम्ही सुखे. हो म्हणून आम्ही सांगतोय, सुखी व्हायचं असेल तर अखंड चिंतन विठोबाचे. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने मेरा देवा सुख नये, तेने मेरा देवा सुख नये, ये रंग माई के दुखाची जाने, ये रंग माई के दुखाची जाने, तेरती माई के दुखाचे जनते, तेरती माई के दुखाचे जनते, 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 जनते. सुख तुमच्या मान्यावर आहे. आमच्यासाठी सुख म्हणजे परमात्मा आहे. जिथे परमात्म्याचं नामचिंतन आहे, नाचत जाऊ त्याच्या गावात इथे सुख देईल विसावारे. सुख म्हणजे जिथे आम्ही त्याच्यासाठी आहे तिथे सुखच आहे. मग आम्ही सवण्यात असलो काय, हिंगोलीत असलो काय, पंढरीच्या वाळवंटात असलो काय, महाराज आम्ही कुठे जरी असलो तरी आमच्या मुखात त्याचं नाव आहे म्हणून आम्ही सुखी आहे. माणसं म्हणले येड्यासारखं बोलू नका ताई, आयुष्यभर देवाचं नाव घेतलं तरी सुख लागलं नाही, असे बरेच आहेत बरं काय. माळ घातली तरी सुखी, तरी त्रास आहेच आहे. बुक्का लावला तरी सुखी, भजन करतो तरी सुखी. कसं असतं दादा, आपल्याला सुख लागत नाही कारण आपल्याला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. कळतं ना तुम्हाला? आपल्याला सुख लागत नाही कारण आपल्याला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. दुसऱ्याच्या सुखात ज्याला सुख मानता आलं तो सुखी आहे. तुका मने सुखे पराविया सुख, अमृत हे मोके द्रवत से, अमृत हे मोके द्रवत से. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मोके द्रवत से, अमृत हे सुखी होण्यासाठी स्वर्गाची गरज नाहीये. आमच्यासाठी आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदती. और आनंद कशात आहे? परमानंदामध्ये आनंद आहे. परमानंद म्हणजे परमात्मा, तो आनंद म्हणजे सुख. आता आम्हाला एवढं सुख कळेपर्यंत आम्ही असलो पाहिजे दादा.
आमच्या सुखाची व्याख्याच वेगळी आहे. आम्ही भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलो, साधनिक सुखाच्या पाठीला आम्ही लागलो, त्यामुळे आत्मिक सुखाची आणि आमची जरा दुरावणी झाली आहे. आत्मिक सुख. तुकोबारायांची बायको लेकरं अन्न करून मेली तरी तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले बरी या दुष्काळी पीडा केली. बरं, याच्या पलीकडे नाथबाबांच्या परीक्षेसाठी ब्राह्मणांनी जेव्हा स्वयंपाकाचा अट्टहास घालावा, बायको जेव्हा नाथबाबांची जेवायला वाढतीये त्यावेळेस ब्राह्मण नाथबाबांच्या बायकोच्या खांद्यावर जाऊन बसावा. नाथबाबा म्हणावे, बाई संभाळ, ब्राह्मणाला पाडलेलं पाप काही साध. ती म्हणली, काळजी करू नका, नातवाला घ्यायची सवय. असं ब्राह्मण काही लय जड नाही महाराज. सुख मानाल तिथे आहे, नाही मानलं तर नाहीच. परमात्मा अगदी तसा आहे, मानला तर आहे, नाही मानला तर. पण लोकांच्या बुद्धीचा काय तोल म्हणावा, कल म्हणावा. जी लोक देवाला मानतात लोक त्यांना मानत नाहीत, आणि जी लोक देवाला मानत नाही लोक त्यांना मानतात. आमच्याकडे हुशार तो आहे जो देवाला नाकारतो, आणि मूर्ख तो आहे जो देवाला स्वीकारतो. बर, स्वीकारणाऱ्याची पण कमी गणना नाही आहे त्याच्यामध्ये. श्रद्धाचं अंधश्रद्धेमध्ये इतकं प्रमाण जास्त आहे की समाजामध्ये काय बोलावं हेच अवघड आहे. कारण खरं बोलायला गेलं की लोकाला लागतं, खोटं गोड लागतं. हे कलियुगच असेल रे. या लोकांना नर्तनातला आणि कीर्तनातला अजून फरक कळला नाही बघा, खरंच नाही कळला. अजूनही लोकांना व्यासपीठ आणि मंचातला फरक कळलाच नाही. यांना दोनही मनोरंजनाच्याच गोष्टी वाटतात. दादा, कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही आहे. संतांची महती सांगतं ते कीर्तन आहे, भगवंताची प्राप्ती सांगतं ते कीर्तन आहे, मोक्षाचं साधन शिकवतं ते कीर्तन आहे, भगवंतापर्यंत पोहोचवतं ते कीर्तन आहे, आई वडिलांचं देशाचं मातीचं महत्त्व सांगतं ते कीर्तन आहे, धर्म प्रबळ करतं ते कीर्तन आहे, भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी सोपा मार्ग निर्माण करून देतं ते कीर्तन आहे. नवे नवे माणसाला देव बनवतं ते कीर्तन आहे, त्याला कीर्तन म्हणायचं महाराज. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरी रूप, हरी रूप. या शरीराला परमात्मा हरिरूप आपुल्या संसाठी करोनी ठेला. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक बटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. ही अवस्था ज्याची करता येते ते कीर्तन आहे. आणि या कीर्तनाला लोकांनी इतकं लाईटली घेतलंय, म्हणजे इतकं साध्या पद्धतीनं घेतलंय. काय मला कधी कधी नवल वाटतं, मंगेश महाराज कुशल लोक फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय हो मी, हा प्रोग्राम आहे. हा हाय सवनेकर, हा प्रोग्राम आहे का? नाही, आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव सप्ताह करतो का अजून काय करतो? नाही, मग तुमची सुपारी किती? तुला उकळत घालून मुसळतनं काढला पाहिजे का? सुपारी विचारते होय रे? नाही, कसं आहे ना, तुमची तारीख पाहिजे होती. मला साधा शब्द आहे कीर्तनाला, सेवा. काय शब्द आहे? सेवा. कधी कुठल्या महाराजाला फोन केलात तर प्रेमाने विचारा, माऊली सेवा करायची होती, तुमची वेळ आमच्या वेळेमध्ये बसली तर सेवा करूयात. काय लोक बोलत्याल, काही म्हणजे अंदाजच नाही राहू शकत माणूस त्याचा. काही बोलतात. नाही मग डुलकीवाला तुम्ही तुमचाच आणा. माऊली हाप्पा खवाच आहे हो, ती डुलकी आहे, हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा विनय ते तुंतू नाही, हे महाराज आहे. ते तुम्हाला माहित आहे रे. पाटला पाटलात बी फरक असतो रे दादा, बरं का? हे कळलं त्यालाच कळलं महाराज, बरं का? तर लई याच्यावर गोर करू नका, विषयाकडे या आपलं. नाही, माणूस इतका विचित्र झालाय, सगळ्याला एकाच लाईनीत देऊन बसवता की रे तुम्ही. नाही रे दादा, काही फरक आहे की नाही? काय आहे ना, आम्ही विनोदाची झालर लावतो म्हणजे तुमच्यासाठी रे. तर काय गरज आहे मला सांगा बरं. ही लोक स्थिर बसावी म्हणून नाथबाबा म्हणतात, तुम्हाला सांगते येगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. ही झालर आहे. दादाला नको का बाई, मला नवरा नको का बाई, ही झालर आहे. पण याचं ज्ञान काही वेगळं आहे. आणि म्हणून झालरीला सर्वस्व समजू नका. हे आयुष्य सुद्धा तसंच आहे.
आत्मा मुख्य आहे, देह झालर आहे. मग या देहाची काळजी करत खऱ्या आत्म्याची ओळख करायला वेळ लावू नका. कारण वेळ गेली ना की जागूनही फायदा, म्हणून वेळ येतोपर्यंत जगजोगी जगजोगी चाक चाक बोलती, जगजोगी जगजोगी चाक चाक बोलती आहे. जगजोगी जगजोगी चाक चाक बोलती, जगजोगी जगजोगी चाक चाक बोलती. उठा की जे मायबा कैसी लागली झोप, कडक करा. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप, उजर जागोनिया एवढी चुकवा की खेप, उजर जागोनिया एवढी चुकवा की खेप. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. माझं ज्ञातीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, धावपळ आहे. सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. आणि ज्याला कळलंच नाही आम्हाला, आम्ही त्यांना दोष देत नाही. धन्य माता पिता. माता गुरु जर प्रबळ असेल ना महाराज तर कळतं, पण कमीत कमी गुरुने दिलंय याची जाणीव पाहिजे. ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिधले माझे हाती. देणाऱ्याची जाणीव असावी आणि ज्यानं घेतलंय त्याची तेवढी पात्रता असावी. आमचं काय चुकतं या कलियुगात, गुरुही धड नाही आणि शिष्यही धड नाही, देणाराही धड नाही. कारण देणाऱ्याकडे एवढा अभिमान आहे की त्याला वाटतं मी शिकवलंय, मी मोठं केलंय, माझ्यामुळं सगळं आहे. दादा काय असतं ना, समर्पक भावना फार महत्वाची आहे संप्रदायामध्ये किंवा जीवन जगताना सुद्धा. काय वाटतं माय, संसार आपण करतोय म्हणजे आपणच करतोय का, करवून घेणारा कुणीतरी वेगळा आहे. आपण व्यापार करतोय म्हणजे आपणच करतोय. कुठल्याच गोष्टीत आपण स्वतःला ग्राह्य नाही धरायचं. याचा अर्थ करू शकत नाही असं नाही, करू शकतो. अर्थात आपण केल्याशिवाय करवून घेणार आपण करवून घेत नाही, न करता काहीच होत नाही. तर माणसांचं कसं आहे, लोकांना वाटतं देवाने नुसतं माळ घातली, बुक्का लावला, भजन केलं की सगळं द्यावं, असं होत नाही. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग है. कष्ट न करता परमात्मा देत नाही माऊली, कधीच नाही. आता माणसं परमार्थ करत नाही असं नाही, करतात, पण करण्याची पद्धत पण लय भारी आहे. माय माऊल्या, आमच्याकडे सणासुदीला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, तुमच्याकडे करतात? सवण्याच्या बाया बोलत जा ना, करतात का? अगं मग बोला. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायला कीर्तनाला कमी महाराजाच्या मातीला जास्त आलाय काय की? अगं जरा बोला. मी काय तुमचं वाटोळं केलंय काय? तुमची काही नणंद आहे का, जाऊ आहे का, सून आहे का, सासू आहे का? तुमच्या घरा शेजारी माझं घर आहे, होय ग? आहे का? तुमचा माझा काही संबंध, तुमचा माझा काही संबंध आहे का नाही? आहे का नाही? तुमचा माझा काही संबंध आहे का? अर्ध्या होय म्हणतात, अर्ध्या नाही म्हणतात. नाही म्हणणाऱ्या मग काय मराय आली का इतक्या लांबून, होय गे? अगदी संबंध असा जरी नसला तरी तुमचं आणि माझं नातं रक्ताचं जरी नसलं तरी भक्तीचं आहे.
एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. हा विश्वास तुम्हाला माऊलींच्या साक्षीने देते. हा विश्वास या परमात्माचा आहे, या परमार्थाचा आहे. पण विनंती आहे, त्याच विश्वासाने आम्हाला परमार्थ करायचा माऊली, तेवढाच विश्वास पुरेसा आहे. पण आम्ही एवढा भारी परमार्थ करतो. बघा, पुरणपोळीचा स्वयंपाक केला माय करतात का? आमच्याकडे करतात. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं जस्ट आस्किंग का माय माऊल्या, बोलत जा, आनंद व्यक्त करत सा. चला मग मला सांगा, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, स्वतःलाची पोळी करता केवढी असते ग? स्वतःची अड्डी अर्घ्याची पोळी केवढी असती? ताटवर असते की नाही? आणि जी देवाला करतात ती केवढी असते ग? है ग माय मावल्या, देवाची एवढीच असते की नाही? अजून तोंड घेऊन लई स्वाभिमानाची गोष्ट आहे. बरं काय वाटतं, देवघरात दिसतो तेवढा आणि मंदिरात असतो तेवढा परमात्मा आहे. प्रथमतः देव कधीच दिसत नाही. देवाचं स्वरूप रंग नाही, रूप नाही. देवाला रंग, रूप, आकार नाहीये. निर्गुण निराकार परमात्मा आहे. कुठलाच आकार, आपण शास्त्राच्या आधारावर आकार निर्माण केलेत. त्या टीव्ही वाल्यांनी इतकं वाटोळ केलंय त्या आकाराचं. देवा तर टीव्ही वाले अशा दाखवतात की बघू वाटत नाही देवीकडं. इतकी स्टायलिश देवी नसते रे. स्टायलिश म्हणू नका, पण इतक्या कमी कपड्यांची देवी बिलकुल नसते. सत्य जरा स्वीकारा. मग देव हा आकारा उकाराने बनत नाही, देव हा भक्ती भावनेने बनतो. देव कधीच दिसत नाही, मेलात तरी दिसणार नाही. कारण मायबापा हो, देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. एक साधा प्रश्न विचारू, ज्याला घरातले मायबाप कळले नाही त्याला देव कळणार आहे? कळणार आहे? ज्याला नीतिमत्ता कळली नाही त्याला भक्ती कळणार आहे? ज्याला प्रामाणिकपणा कळला नाही त्याला परमार्थ कळणार आहे? अरे काय प्रामाणिकपणाची उदाहरणं आम्ही द्यावे? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. इतका प्रामाणिक देश आहे महाराज आमचा. आणि इतक्या प्रामाणिक देशात आम्ही परमार्थ सांगायचा म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखंच आहे. आणि त्यातून महत्वाचं काय, लोकांना लाचारीचं चालतं, कष्टाचं. हे बघा, देव मूर्ख नाही. देव कुणालाही यश, संपत्ती, प्रसिद्धी देत नाही. कळतंय तुम्हाला? देव वेडा, चुकीच्या माणसाच्या हातात यश देत नाही. यश दिल्यावर माणूस चुकीचा होतो, हे सत्य आहे. यश त्याच्याच हातात पडतं जो कष्ट करतो, पण पुन्हा त्याला ते सुधरत. रावण येडा नव्हता, त्याला भेटल्यावर पचलं. रावण काय येडा होता का? 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहेत रावणाचे. उपनिषद पाठ आहेत रावणाची. शास्त्र पाठ आहेत रावणाचे. असं हुशार आहे रावण. लंका कोणाची? लंका कोणाची? लंका कोणाची? भिका पाटलाची. एवढं बोलून सुद्धा पाठीमागचे 2-4 दटकुले बोलतच नाही. त्याला महाराजाची जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार आहे एवढी बोंबलत होती, सगळे बोलले, पट्ट्या बोललाच नाही. ते चुकतोय महाराज. करता कशाचा? अरे 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख ना तू अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी देव बंदी खाण्यात, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव ओळी, गजानन सटवी करी, बाळांपण ही सत्ता रावणाची. तरी दरवर्षी लोक जाळत्यात. आपण माजी ग्रामपंचायत सदस्य तरी आपण मारुतीच्या पाया सुद्धा असा पडतो. मारुती येतो चुकून जरी तुझ्याकडे बघितलं ना तो वाटोळ होईल महाराज बरं का. त्याच्यामुळं पाया तरी नीट पड. बरं पडू नको. तू पड म्हणलाय का? पडू नको ना, गपरा ना. एकतर माणसाने संसार करावा नाही तर परमार्थ करावा. दोन्ही नावेत पाय टाकून पहिलं तीराला जाता येत बिलकुल नाही जाता येत. सगळीकडेच मी शाणा आहे म्हणून चालत नाही. लंका कोणाची? हा, रावणाची. लंका महादेवाची. कोणाची? महादेवाची. लंकेची पार्वती. कळतंय? लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. रावणाचं लंका निर्माण महादेवानं केली, रावणानं. पण रावण हा शिवभक्त होता.
आजच्या स्थितीला सुद्धा, आजच्या क्षणाला सुद्धा रावणासारखा शिवभक्त दुसरा प्रथम हा रावणच आहे. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. एवढा रावण मोठा शिवभक्त आहे. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, तो पूजेतनं उठला नाही. निष्ठा बघा, कुणाला आणायला लावलं नाही. श्रद्धा बघा आणि स्थिरता बघा, प्रेम बघा, भक्ती बघा. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वा शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं, पण पूर्ण अपूर्ण पूजा ठेवली. एवढा महान शिवभक्त तरी लोक राक्षसच म्हणतात. त्याचं कारण आहे माज. मराठी भाषेत, संस्कृतमध्ये अहंकार, मराठी भाषेत काय? माज, जो आम्हाला लई आहे. हे रावणाचं टिकलं नाही रे. मी विचार करते कधी कधी, काय होणार आहे आपलं. बरं, लंका महादेवाची स्थापत्य शिवभक्त असल्यामुळे आणि रावण हुशार असल्यामुळे महादेवानी वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलं. कशाच्या? बंगले असतील ना तुमचे, मग घर बांधल्यावर आधी कशाची पूजा असते? वास्तू हा राक्षस आहे, तो नवीन घरामध्ये राहतो, त्याच्या शांतीसाठी वास्तुशांतीची असते का? तुम्ही घरातच राहता ना? हा मग असते. मग महाराज वास्तुशांतीचे मंत्र म्हणायला रावणाला बोलवलंय. रावणाने एवढे शुद्ध आणि स्वच्छ मंत्र म्हणलेत. आधीच देव बोळा. महादेव कसा आहे? शिवचक्र कसा आहे? नाथबाबा म्हणतात ना, शिव भोळा चक्रवर्ती. कसा आहे? भोळा आहे. आता देव जर भोळा आहे तर तो आधीच भोळा, त्यातनं खुश झाला. देव म्हणला, रावणा काय मंत्र म्हणलेस रे? काय मागायचं ते माग. आजकाल कीर्तन झाल्यावर कोण म्हणतच नाही. काय कीर्तन केलं, काय मागायचं ते माग. पहिलं कसलं भारी होतं महाराज बरं का. लोक म्हणले काय काही म्हणतोय देव, रावणाकडं कुठं मागणी मागतात होय. रावण म्हणला, देवा जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. रावण म्हणला, एवढाच फुळ काय द्यायचा तर अख्खी लंका द्या. होती कोणाची? होती कोणाची? झाली कोणाची? तुम्हीच रे, तुम्हीच रे, तुम्हीच माझे महाराज फक्त. हा, मग मला सांगा, झाली रावणाची पण टिकली का? अर्थात नाही. मग हे असत्य आहे, हे कळेपर्यंत माणसाचं ज्ञानही पचनी पडत नाही महाराज. ज्ञानी असूनही फायदा नाही. माणसाला तत्परता कळली पाहिजे, समर्पकता कळली पाहिजे. या अहंकारामुळे तुम्ही आहे ना, जे सुख आहे ना उरलं सुरलं आयुष्यात, ते पण घालवता बघा. मग देव समजून घ्यायचा नसतो महाराज, देव अनुभवायचा असतो. आणि आमचे शंकराचार्य वर्णन करतात, परमात्मा एवढा मोठा लहान देव, मनोज कर्वमोचनम विशाल लोल लोचनम मनंग रंग सागर मनमामि कृष्णनाग बसे ब्रसे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तक सुनाद वेणु हस्तक गोपवीत गोपिका मनमामि कृष्णनागरम बसे ब्रसे कमंडनम समस्त पाप स्वभक्त चित्तरंजनम सदैव यत्ननंदनम. कळलं? काही ढेकळं कळलं का? काय नाही माऊली, सोपं होतं. हरिमुख्य म्हणा, या सगळ्याचा अर्थ एवढाच होता. देव केवढा मोठा आहे. एक गर्वाचे अहंकार जराचे कमी करा, तुला देव दिसेल. कुठं देव दिसेल? सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश. कुठल्या स्वरूपात येईल परमात्मा सांगता येत नाही. नामदेवरायांकडे कुत्र्याच्या स्वरूपात आला, नाथबाबांकडे गाढवाच्या स्वरूपात आला, आमच्या जनाईकडे वेगळं स्वरूप, मुक्ताईकडे वेगळं स्वरूप, तुकोबारायांकडे वेगळं स्वरूप. कधी बहीण, कधी भाऊ, कधी चुलता, कधी भ्राता, कधी काय म्हणाल ते स्वरूप आहे. कारण आमचा परमात्मा अनेक स्वरूपांनी भरलेला आहे. करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री
पेर शबरी के तेरे हाथ खिलाते नहीं अच्छा चमके शब्द कृष्ण राम नारायण जानकी बल्लभ अच्छा चमके शब्द कृष्ण राम नारायण जानकी बल्लभ कभी राम बन के कभी श्याम बन के चले जाना प्रभु जी चले आना प्रभु जी चले कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना प्रभु जी चले विठू माझा लेकूर बाळा काय कौतुक करा महाराज माझ्या परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबार आहे तुका आकाश आहे वडा अनु रेणू या तोकडा आकाशापेक्षा मोठे अणुपेक्षा लहान असणारे तुकोबार आहे ज्यांच्या नामाने यमही कापावा एवढी ताकद ज्यांच्यामध्ये आहे महाराज त्या तुकोबारायांकडे काही कालांतराने गरिबी यावी म्हणजे तुकोबाराय गरीब होते असं तुकोबारायांसारखी श्रीमंती तुमची आमची विचारही करू शकत 65 लाखाचे सावकार की तुकोबारायांची किती लाखाची आत्ताचे नाही 350 वर्षापूर्वीचे आजच्या स्थितीला 60,000 रुपये तोळा हिशोबानं सोनं चाललंय बरोबर बरोबर का म्हणजे एक अंदाज पंचेरे 60च्या हिशोबाने चाललाय मग आता मला सांगा 60,000 तोळा 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा होतं बाईनं मोठे आहेत ना तुम्ही तुमच्या लग्नात किती ना तोळा होतं सॉरी तुमचं लग्न झालंय का ते महत्वाचं आहे महाराज नाही का लग्न गोष्ट अशी ना करू वाटतं रे दादा पण कोण म्हणलं करू नका आसोनी संसार केलंच पाहिजे रे कोण करायचंच पण कोण म्हणलं संसारात दुःख आहे परमार्थात सुख आहे तुमच्या मान्यावर आहे बघा माऊली तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षरात पार्थमय्या विशुद्ध चेतसा हे जर अवघड आहे म्हणजे दिसतोय तो भवसागर तुमच्या आमच्या तरण्यावर अवलंबून आहे आणि तरायचं असेल तर अखंड चिंतन विठोबा करू नये असं नाही बरं कोण म्हणलं संसारात सुख नाही दुःख नाही बायको करावीच लागते सगळे करतात कोण करत नाही म्हणे करे दादा तुमचं लग्न झालं बायको गेल्या बरं बरं झालं महाराज दादांचं लग्न झालं महाराज आता लग्न झालंय तरी संसारात परमार्थात आहेत ना तर कोण म्हणलं प्रत्येकाला बायको लागते त्याचं काय आता टाळकऱ्यांना सुद्धा वाटतं एवढं 2 तास टाळ घेऊन उभं राहिलो घरी गेल्यावर पाय दाबाय बायको पाहिजे महाराज मंगेश महाराजाला वाटतं एवढा बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे आमच्या पंढरी बुवांना वाटतं महाराजांना वाटतं एवढं सुंदर गायलं घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं चोळाय दाबाय काय चोळाय काय एकच महाराज बरं का बायको पाहिजे आणि असलीच पाहिजे सहसंगनी पाहिजेत मजा नाही त्याच्याशिवाय हा पण कसं आहे ना आजकाल अवघडच झालंय प्रेम वेगळं वासना वेगळी आमच्या तरुण मंडळीचं काय झालं माहिती आहे कन्फ्युजन झालंय माऊली बहीण आहे म्हणून सांगते चुकलं तर माफ करा
शब्द कठीण असू शकतात माझे, पण स्त्री अशी गोष्ट आहे, आपलं शास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा मान आहे ना तिथं भगवंताचा वास आहे. आणि ताकद एवढी आहे ना स्त्रीमध्ये. माय तुम्ही कमी नाहीत ग. कौतुक वाटतं माय, जेवढं आम्ही करू शकत नाही तेवढं तुम्ही करता. माझी आई कीर्तनकाराची आई आहे. मी कीर्तनकार आहे म्हणून माझ्यापेक्षा कमी हुशार आहे असं? माझी आई माझ्यापेक्षा हुशारच आहे. मी तिच्यापेक्षा 4 पुस्तकं जास्त शिकले म्हणजे मी हुशार आहे असं? आई ते आईच रे. कौतुक करावं असं वाटतं बायकांचं वाऱ्यात. अजून सुद्धा माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढेच एक आंघोळ होईल. खरं आहे का खोटं आहे? हां, आता मला सांगा, याचा कुठं पुस्तकात धडा आहे का चिपळीला चिपळी लावा म्हणजे एक आंघोळ होती? पण किती हाय क्लास. हां, माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फेकत, गोधडी शिवती पण फेकत. माझ्या आईला 7 स्टार नाही तर 5 स्टार हॉटेलला नाही, आईस्क्रीम खाऊ घाला, चमचे घरीच आणणार गॅरंटी. इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण तिला त्या रुपयाची जाणीव आहे. तिला माहीत आहे माझ्या नवऱ्यानं रक्ताचा घाम करून गाळला तेव्हा माझ्या ताटात भाकरी पडली आहे. ती लबाडीचा रुपया खाणार नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देणार नाही. एवढं डोकं माझ्या आईला आहे. कौतुक आहे मला तिचं. आणि हेच वैभव मला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो धन्य माता पिता, माझे आईबाप श्रेष्ठ आहेत म्हणून मी गुणवान आहे. बाकी काही कौतुक वाटतं मला माझ्या बापाचं. अजूनही माझा शेतकरी बाप दारात कुत्रं आलं ताटातली चतकोर कुत्र्याला टाकतो. स्वतः उपाशी राहील पण दारातलं कुत्रं उपाशी जाऊ देत. ही श्रीमंत अवलादी कुत्री सांभाळते ती. तुम्ही मला सांगा, आता ही कुत्री सांभाळते ती म्हणजे ही घ्या समजून महाराज बरं का, काय गरजच नाही ना रे. लेपट सांभाळतो का जेपट सांभाळतो कशाला रे? मायबापाला आणणं नाही रे तुमच्या. आणि हे बंगल्यावर नाव टाकतात मातृ पितृ छाया. ह्याची मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर आणि छाया खाट्यावर आराम लागतो बंगल्याला. कोई नहीं माने माँ बाप कोई नहीं माने, कोई नहीं माने, माँ बाप कोई नहीं माने. औरत को बहुमान रे, औरत का बहुमान रे, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. आई रे आई रे पुण्यवंत पतळलो की नेला दरिद्रित भाग्यवंत केला स्वर्गाचं बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला
धुंद झाला तुझा तरी पाऱ्या धुंद झाला तुझा तरी पाऱ्या काय जग आहे देवा. ह्यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. म्हणजे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला. अरे माणसे का कोण आहे आपण. अरे महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती लग्न बॉम्बलाई केली असती. 900 कन्या पुत्र होती आणि पुन्हा म्हणतात देवानं दिलं नाही. अरे येड्या तू नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला पण बापाच्या कमरेत लाता घातल्या. देव भेटणार का रे पोरांनो. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही. तो नाचत बुडवला का ग माय. नवरात्राची उपासन दसऱ्या दिवशी बुवा काढा ना आंबाबाई पावली नाही. काय लोकांची मेंटॅलिटी आहे. तोंडावर लोक म्हणतात बोकड कापा कोंबडी कापा नाही तर देव कोपतय. देव कधीच कोपत योग निश्चित जाणं माझा. अरे सामाजिक दृष्टिकोनातून जरा तरी विचार करत जा रे. प्रामाणिकपणा जपत जा सत्य बघत जा. आमच्याकडे कर्म कमी भाव भाटा जास्त आहे. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे रिक्षात आला तर मूर्ख आहे. पेटवा मग एक एक कडनं. म्हणजे पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित कीर्तनात नाचली नालायक. अरे वा मानले पाहिजे माऊली तुमच्या डोळ्याला. जी नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड हाय क्लास. आणि जी कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज आणि आम्ही कोण पोतराज. अरे येड्या त्याला चावना पण घातली आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र. कुळीचं परमार्थ आहे रे. वेड्यासारखं लोक अवघडच आहे बघा. ज्या मंदिराचा आकार मोठा आहे त्याला गर्दी जास्त आहे. देवात सुद्धा भेदभाव आहे आमच्याकडे. टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस येणं तरी तिरुपतीला मरतो. पंढरी शेगाव पाय त्याला आहे खपत. देव वेगळा नसतो रे. तिरुपतीचे बालाजी काय पंढरीचा पांडुरंग काय देऊचे तुकोबार आहे काय आळंदीचे ज्ञानोबार आहे काय आणि आपल्या गावातलं संतांचं मंदिर काय सगळं सारखंच आहे फक्त मान्यवर. तुम्ही किती भावनेने दर्शन घेताय. मैया वेश मनवी म्हणते उपासते श्रद्धया परियोपेत असते युक्त तमामता. हे महत्वाचं आहे. श्रद्धा महत्वाची आहे. बाकी काही त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे बिनमुख तो नर पापिया. द्वैताची झाडांनी गुरु विन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेला नामी. विनंती ठाईच वैसुनी करा आवडी अनंत न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. देव इथं आहे द्वारकेचा राणा. तुम्हा आम्हाला फक्त समजलं पाहिजे. आणि हे ज्याला समजलं तयाचा हरिक वाटे देवा. मग ज्याला समजून सुद्धा त्यांना केलं नाही त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही. कारण माणसाला मी म्हणले ना मग माणसं चुका मान्य करत नाही. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणलं दादा कोणाचीच ऐकत नाही त्याचं काय एवढं बरं काय. तर म्हणलं तसं नाही माझी ऐकत नाही. म्हणलं हा ना. म्हणलं तसं नाही माझीला ऐकू येत नाही. हे वेगळं आहे. मग तू माझ्याकडे का आला डॉक्टरकडे मर ना. ते म्हणलं तसं नाही ती डॉक्टरचंही ऐकत नाही तिला मान्यच नाही की तिला ऐकू येत नाही. 20 वर्ष झालं मी त्या सगळं कसा संसार करतोय माझी मला माहिती. ताई ते तुम्हाला मानती तुम्ही फक्त तिला जाऊन सांगा की बाई तुला ऐकू येत. म्हणलं ती कुणाचं ऐकत नाही माझं बरं ऐकून. मी म्हणलं एक काम कर तू घरी जा तिला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघ आणि तुझं एकदा कन्फर्म झालं की मी येते महाराज बरं का. आता मला कीर्तन आहे. मग तो गेला घरी त्यानं दरवाजा वाजवला त्याच्या नातूनं दरवाजा उघडला. त्यानं दरवाजातनच बायकोला हात मारली. बायको किचन मध्ये होती. ती म्हणला का ग कुठली भाजी केली. हिचा काही आवाज आला
हा म्हणला हिला किचनच्या दरवाजा म्हणजे दरवाजापासून किचनपर्यंत ऐकू येत नाही. मग सोप्याजवळ गेला. का ग कुठली भाजी केली? तरी हिचा आवाज आला. म्हणला हिला सोप्यापासूनही ऐकू येत नाही. मग किचनच्या दरवाजाजवळ गेला. का ग कुठली भाजी केली? तरी हिनं उत्तर दिलं. म्हणला कार्यक्रम लयच बेकार दिसतोय. मग पाठीशी जाऊन उभा राहिला. का ग कुठली भाजी केली? हिनं रागानं चुलीवरची कढई उचलली, त्याच्या समोर आदळली, म्हणली 4दा सांगितलंय बटाट्याची केली. कळलं त्यालाच कळलं महाराज. काय कळलं? असंच आहे महाराज बरं का. नाही तुम्ही असलेच आहे. तुम्ही दरबारच्या ना आमच्या चुका काढता महाराज बरं का. दरवेळेस बायकोचं चुकतं असं विनोद आहे. लक्षात घ्या, आपली चूक आहे, देव आपण दोष त्याला देतो. आपलं वर्म चुकल्याशिवाय देव शिक्षा देत. प्रथम तर देव काहीच करत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. फिरून फिरून ते आपल्याकडेच येतं रे माऊली. तुम्हाला कळतंय का? एक साधं उदाहरण देते बघा. आयुष्यभर ह्याला वाटलं माझ्या बायकोला ऐकू येत नाही, मूळता याला ऐकू येत नव्हतं, इतकं मूर्ख ते होतं महाराज बरं का. तशी आपली जिंदगानी आहे. म्हणजे साधं उदाहरण सांगते, कर्माची कशी गोष्ट असते. माणूस रस्त्याने चालला, चलत चलत त्याला एक रसरशीत आंब्याचं झाड दिसलं. आंबा लागला होता त्याला. डोळ्याने बघितलं, त्याच्या मोह आवरला नाही. त्याने पायाला सांगितलं जा, हाताला सांगितलं तोड. पाहिलं कुणी? गेले कोण? तोडलं कुणी? चव घेतली, भरलं, समाधान लागलं. तेवढ्यात आला आंब्याचा मालक. आता ह्याच्या बापाचा आंबा होता का तो रस्त्याने चालला होता. आता आपल्याच कष्टाची फळं दुसरं खातोय म्हणल्यावर सहन होणार आहे का? बिलकुल नाही. त्यानं सळसळीत बांबू आणला आणि जी ठोकला पाठीत महाराज बरं का. चला, पाहिलं कुणी? गेले कोण? तोडलं कुणी? चव कुणी घेतली? भरलं काय? समाधान कुणाला लागलं? आणि ठोका कुठं बसला? आता हे योग्य आहे का महाराज? तुम्हीच सांगा बरं. पाहिलं एकानं, खाल्लं एक समाधान, एकानं ठोका पाटीत. नाही दादा, हे कर्माचं चक्र आहे. ठोका जरी पाटीत पडला तरी ठोका पाटीत पडल्यावर पाणी कुठून आलं? बघितलं कुणी होतं? ज्यानं बघितलं त्यालाच भोगावं लागलं महाराज बरं का. जर त्यानं बघून गप बसला असता त्याला पाणी येऊ लागलं नसतं. त्यानं बघून कुटाणा केला म्हणून त्याला भोगावं. चक्र असंच आहे. तुम्ही किती म्हणलात की वाचाल, पुनरपि जरणम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. म्हणून सांगतोय कर्म झाले त्याचे भोग आले, केले 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 कर्म झाले त्याचे भोग आले. उपजले ऐसे किती उपजले हरिमुखी अखंड चिंतन एवढं केलं की तुम्ही सुटले. पण महाराज हे करून पण सुटत नाही. काय झालं ना, एक माणूस एका महाराजाकडे गेला. म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं महाराज. पण काय तो काय म्हणला, वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे, तुला वर्षात. हा वर्षाने महागारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणलं दुसरा घे, पण माणसं बोंबलू नको महाराज. दुसरा दिला. हा 2 वर्षांना आला. म्हणला पक्का भामटा आहे तू, 2 वर्ष झाली लेकरू नाही. महाराज म्हणला हे बघ, एकतर माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. समजून घ्या महाराज बरं का.
तू दोनदाही एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. येड्यांनो, स्वार्थसहित केलेला परमार्थ कुठं परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो का? बरं, वासनेसहित केलेला परमार्थ कुठं परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो का? मग जागा तो आहे जो सत्य. मग आमच्यासाठी सत्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय. थोडा त्रास होईल. समाजाचं हिताचं काम करत असताना त्रास होतोच. लोक बोलतातच, महाराज लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? माऊली लोक बायको करू देत नाही, जगू देत असतात. होय रे, मरू द्या. लोक हसलं तरी वाईट म्हणतात आणि नाही हसलं तरी. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. मी जर शांत कीर्तन केलं, लोक म्हणतात नेबळ आठवत नुसतंच उभं राहिलं, त्याला काही काळ होती बाई. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही, नाच नाच जिली होती. मग करू काय? ही लोक जगूही देत नाही, मरूही देत नाही माऊली. पण ह्यांचा विचार करायचा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो. परमात्मा सोबत आहे, कोणी काहीच करू शकत. आज नानांची संकल्पी पूर्ती झाली आहे. ह्याला कारणीभूत परमात्मा आहे. जिथं कर्म सत्य आहे ना, तिथं भगवंत फळ दिल्याशिवाय राहत नाही. ही फळाचा कीर्तन सोहळा आहे, हा लक्षात घ्या. हा त्या फळाचा कीर्तन सोहळा आहे जो आम्हाला पूर्वजांच्या पुण्याईने, आमच्या प्रारब्धाने आणि भगवंताच्या कृपेने मिळाला आहे. महाराज तैसे दसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते वर. पांडुरंगाची कृपा व्हावी, परमात्म्याची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि कष्ट करण्याची दानत असली की जगातली अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करायची ताकद त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. हे लक्षात घ्या. फक्त देवाची कृपा व्हावी आणि कष्ट करण्याची दानत. कृपा कष्ट केल्याशिवाय होत. कमीपणाला कधी कमीपणा समजायचा. आमची पोरं पोरी, तुम्हाला मुलं मुली असतील, कारणं खूप देतात. काही करायचं म्हणलं ना, कारण चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही आणि कसं व्हायचं आता बाबा, आणि माझ्याकडे पैसा नाही आणि कसं व्हायचं आता आई, आणि बाबा चांगलं कॉलेज नाही आणि चांगले मास्तर नाही आणि चांगलं ट्युशन नाही, चांगलं शिकवित नाही आणि लय अवघड आहे, बरं लय कॉम्पिटिशन आहे. कारण दिलात ना, आयुष्यात काहीच होऊ शकणार. आमच्या वर्गात एक पोरगा आहे ज्याला बोलता येत नाही. सरांनी त्याला उभं केलं, म्हटले तू जिंदगीत येऊन काय करणार रे? तो बोवडा होता. थल मार्केटिंग करणार. सर म्हणले र नीट म्हणे. अख्खा वर्ग हसला हो त्याच्यावर. सरही हसले. सर म्हणले मार्केटिंग करायचं सोपं वाटतं का तुला? आज तुम्ही सामाजिक माणसं आहात, तुम्हाला माहिती आहे व्यापार करायचा म्हणजे सोपा नाही. आता आमच्या दुकाने दादाचं सोपा आहे का करायचा? बिलकुल सोपा नाही. माझी वस्तू घ्या हे पुढच्याला कन्व्हिन्स करता आलं. बोलणं गोड पाहिजे, बरं धड तरी पाहिजे, गोड मरू द्या, धड तरी पाहिजे का नाही? तुझा उच्चार नीट नाही, वक्तृत्व प्रबळ नाही, तू काय मार्केटिंग करणार आहे? मला थतलं बोलू नका, आधी थिद्दकाला की दामला नाही. सर म्हणले तू काय असं ऐकणार नाही, तू हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्याच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी विकले ना, मी तुझ्या पाया खालून जातो. म्हणजे तू जिंकला आणि मी पुन्हा कोणाला अंडर एस्टिमेट करणार, ग्राह्य धरणार नाही. दुसरं लेक्चर भरलं, दुसऱ्या दिवशीचं संपलं. सरांनी त्याला उभा केलं. विकले किती? म्हणला थगले विकले. सर म्हणले कस काय? लय थोपाय म्हणला. तर प्रत्येकाच्या दलवादात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले देन होय पुढं महाराज. आता तू रामायण सांगायचं ना, आम्ही थिता ऐकायची. त्याच्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी. स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा. सक्सेस तुमच्या पायाशी असेल हा विश्वास मी संतांच्या साक्षीने देते. शेती पिकली नाही म्हणून विकायची, सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं, व्यापार गंडला म्हणून सोडायचा, लोकांनी नावं ठेवले म्हणून खचायचं, बिलकुल नाही. विनंती आहे, विश्वास फक्त त्याच्यावर ठेवा आणि सत्य जगा. आणि हे ज्याला कळालं ना, अरे 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ छत्रपती शिवरायांचं, ह्याच्यापेक्षा 10 पटीनं शत्रूंचं सैन्य आहे, तरी 40 वर्षात 260 पेक्षा जास्त किल्ले राजांनी जिंकले. सोपं आहे? अरे हे जाऊ द्या, सरदाराचं पोरग हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतंय. स्वप्न किती मोठी आहे. सरदाराचं पोरग आहे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतंय. मग शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःच्या साम्राज्याची स्वप्न बघू नये का? एवढं मला सांगा.
तरुण मंडळी बहीण आहे म्हणून सांगते, वय आहे तोपर्यंत पैसा आणि प्रसिद्धी कमवा, कारण या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे, खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपले की जवळची कुत्री सुद्धा खात। अपने पल्लों में पैसा होए तब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ते एकच आहे, तेव्हा माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा। आणि हे सत्य ज्याने स्वीकारलं, हे त्याने का स्वीकारलं त्याचं उत्तर तुकोबाराय देतात। धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, पूर्वजांची पुण्य आणि प्रारब्धच प्रबळ आहे, तयाचा हरी का साधीच गोष्ट नाही हो महाराज। पण कशामुळे का तर कुळी कन्या मुलगा असून तर मुलगी फरक पडत नाही महाराज। इथे तरी नाही संप्रदाय हा, तर यारे यारे लहान थोर याती भलत्या, कौतुक या संप्रदायाचं। इथे प्रत्येकाला खटनट यावे, शुद्ध होऊन या ही ताकद या संप्रदायात आहे। पण आम्ही याचे पायीक आहोत, हे भाग्यवान आहेत आम्ही। पैसा कमी जास्त मिळेल न मिळेल हे बघा, खरं तर आपल्याकडे पैशाला पैसा म्हणतच नाही। आपलं शास्त्र सांगतं, विपदो विपदो नेव संपदो न संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती। विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही। भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती, ज्याला जगता आली तो श्रीमंत आहे। परमार्थ हे महाधन जोडी देवाचे, हे माझ्या तुकोबारांचा हिशोब केला तर या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे, हे लक्षात घ्या। ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु। एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या। किती बैलगाड्या? 25। एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 100 ते 200 तोळ सोनं तुकोबाराकडे घाण होतं। अशा कागदांनी किती बैलगाड्या? 25। विचार करा, आपला 2 BHK, एक 4 व्हीलर आणि एक बुलेट, तरी बट्टा बट्टाच वाजवता। माऊली हप्ते फेडा, पुन्हा वाजवा आणि आयुष करू नये असं नाही रे, करायचेच। पण खरं सांगू, लोक चांगलं बनतील म्हणून चांगलं वागायचं नसतं रे। चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं, हे सत्य आहे। दुसरं, गाडी घ्यायची रे,
फॉर्च्युनर, इंडिवर, मर्सडीज लाखांची घेता, कोटींची घ्या. मी इथे पूजेला, तुम्ही घ्या. नका लगी बघू नाही येत, तुम्ही घ्या रे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या महागाच्या गाड्या घ्या, पण ती तुम्ही तुमच्या सुखासाठी घ्या. तुम्ही म्हणताल मग कोणासाठी घेता? लक्ष देऊ नाही काय? आपण गाडी स्वतःसाठी घेत नाही, लोकाची जळवाय घेतो. आता हे कळलं, त्याला कळलं महाराज बरं का. आणि हे मला जरी तुम्ही खोटं बोललात तरी तुम्हाला माहित आहे की तुम्ही कशासाठी घेता. तुम्हाला त्यानं घेतली वय दुवानी एक करी केल पण नादच पुरा करेन, आपल्याला जाळवायची गावाची काही गरज आहे का? अरे ती तिच्या मरणानं मारायला, तू तुझ्या मरणानं मारणार आहे, त्याचं तुला भेटणार नाही, तुझं त्याला. स्वतःच्या सुखासाठी करा रे. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. लोक म्हणतील काय वाईट नाही, दारू पितय किती वाईट आहे, किती चांगला आहे पियत नाही म्हणून प्यायची नाही असं नाही. दारू पिणं आपल्या शरीरासाठी चांगले नाही म्हणून प्यायची नाही, हे सत्य. जाऊ द्या, इथं बसलं रे गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करे. इतकं व्यसनमुक्त सावून आहे का? एक बी खात नाही? बर माऊली, तुमच्या लेकीच्या जरी वयाची असले तरी तोंडावून कळतं रे कोण खातं कोण पियतं ते. तेवढं तर फिरले रे जिंदगीत. अवघड आहे. आणि माणसं म्हणतात पोरगा मला सांभाळ येत नाही, तू लय गुणाचा. इमानदारीनं सांगा, तुमच्या काळात तुम्हाला ओटवाय वासुदेव होता का नाही? आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. काय जिंदगीत येऊन काय करणार आम्ही? माय तुम्हाला झोपाय आजीची अंगाई होती का नाही? आम्हाला शांताबाई आहे. बरं इमानदारीनं सांगा, एक प्रश्न विचारते. आजच्या काळात जर लेकरू रडतंय, माय मावल्या आजच्या काळात जर लेकरू रडतंय, पहिली आजी त्याला रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची. आजकालची माय त्याला हरिपाठ देती. हा होय काय सवण्याच्या बाया हरिपाठ देती काय? होय काय मागच्या हरिपाठ देते का ग? मग काय देते ग माय? अजून तोंड घेऊन. आणि काय मेंटॅलिटी काय ग तुमची? कार्टून बघून पोरगा बांगल्यात ठेवीन होय काय? पण एखाद्या आईला म्हटलं की नाही, आई नका हो मोबाईल देत जाऊ, हा तेवढंच नादी लागतंय, नाहीतर काम करू देत नाही. नादी लावती लाव. अगं मग थोडे वेळ देत जा. ऐकत नाही. अगं तुझं ते तुझ्या पोटातून जन्माला आलंय, तुझं ऐकत नाही. अगं 1.5-2 आहे, गुडघ्यापर्यंत येतंय तुझ्या. अगं येड्यात काढती का काय? 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मोरदे तिकडं महाराज. 1.5-2 ऐकत नाही म्हण. उगं महाराज येड्यात काढायचं म्हणून काढायचं. संस्कार, ज्या घरात संस्कृती आहे त्या घरात संतप्ती चांगली जन्माला येते, आणि ज्या घरात संतप्ती चांगली जन्माला येते त्या घरात संपत्तीला कमी राहत नाही, हे शास्त्र वर्णन करत महाराज. म्हणून तयाचा हरिक, कारण त्यांच्या कुळात सात्विक लेकर जन्माला आली. पुत्र भावा ऐसा, ज्याचा अर्थही शास्त्र सांगतं पतना त्रायती किती पुत्र आहा. जे बापाला पापातनं वाचवतं, मोक्षापर्यंत पोचवतं, जे बापाचं नरक टाळतं त्याला पुत्र म्हणायचं. आपली नरकात घालतील. टाळायची तर चूक त्यांची नाही रे. 8वीचा पोरगा माझ्या समोर मावा चोळीत होता. म्हणलं लाज वाटते का माऊली? 8वी चडीतला पॅन्टीत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. झालं कीर्तन, लय ज्ञान नाही पा जळायचं. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. झुकेगा नाही साला. म्हणला तू काय चीज आहे? समोरून त्याला बाप आला, त्यानं चोळलेली मावेची पटकन मागं घेतली. म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला भीत नाही? म्हणलं ए बापाला भिल्लातली आवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? म्हणलं ती आवलाद त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. आता ह्याचा पोरगा संत होणार आहे काय माऊली? अहो जिथं शहाजी राजा वडील आणि माझा जिजाऊ आई आहेत ना, स्वराज्य तिथंच आहे बघा. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीपंत कुलकर्णी मायबाप आहेत, ज्ञानोबाराय तिथंच आहेत. 7 पिढ्याचा परमार्थ आहे माझ्या तुकोबारायांचा. तेव्हा तुकिया झाला असे सोपं नाही माऊली. हे परंपरेनं चालत आलंय. म्हणून कुळी कन्या, म्हणून धन्य माता पिता, हे त्याच्याशिवाय शक्यच नाही. मोटकी ध्याकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीच्या आधी परंपरेमुळं व्यक्तीला ज्ञान मिळतं. हे आम्हाला मिळालंय, कमवलं, मग हे वाढवलंय ते प्रारब्ध आमचं आहे, परंतु मिळालंय हे भाग्य आमचं आहे. म्हणून विनंती आहे, म्हणून असे आईबाप व्हा ज्याचं कौतुक परमात्मा करतोय.
काय कौतुक करावं माझ्या मासाहेबांचं महाराज. धन्य धन्य तुरागी शिवराया जे भारतात जन्माला आले तर टाळ्या वाजवतील, जे पाकिस्तानात जन्माला आले तर टाळी वाजवणार नाही. ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं, 17-18 वर्षाची चड्डीतली पोरं स्वराज्य निर्माण करतायत. अरे बघणारे सुद्धा दंग आहे. जमलं कसं? 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 7.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार की बघून पुढचा कार व्हायचा. मावळा फक्त एवढं खरंय, ते मावळे आर्यंदी माणिक चलियमलवर झाले नाही का? बिचारे मावळे निर्व्यसनी होते आणि फक्त तरुण वयातले मावळे होते असं नाही बरं. 80 वर्षाचे सेलार मामा. किती वर्षाचे? 80 वर्षाचे शेलार मामा उदय भाल्याच्या बोकांनी बसून दाताने त्याच्या नरडीचा घोट घातला. हे मावळे निष्ठेवर, स्वाभिमानावर स्वराज्य निर्माण झालं. जीवाला जीव स्वराज्यासाठी पळ लावणारी माणसं होती. 22 वर्षाचा शिवाकाशी आग्र्याच्या सुटकेतनं पालखीत बसलाय. शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवा पुन्हा एकदा विचार कर, ही पालखी जर शत्रूंच्या हाती लागली ना तर विचारही केला नसेल एवढा वाईट मरण तुझ्या वाट्याला येईल. अहो ते पोरगं बोलतंय, काय बोलता वर आज? अव माझी आई म्हणायची, जिंदगाने येऊन एकदा शिवराजाला बघितलं ना तर देव भेटला समज बघ. माझ्या माईने शिकवलं, मरायचंय तर स्वराज्यासाठी मर आणि जगायचंय तर स्वराज्यासाठी जग. दुसरं काही शिकवलंच नाही बघा राजा. अव राजा, जेव्हा माझ्या आईला कळलं ना की माझ्या देवाच्या सेवेला लागलोय म्या, माझी आई आनंद असू व्हायलो. अरे पण शिवा, मृत्यूच्या हाती लागलं तर काय होईल रे तुझं? अव राजा, लोक म्हणतात देवाचं दर्शन करावं. तुम्हाला बघितलं? अहो बघितलं? अहो माझ्या देवाची पालखी, माझ्या देवाचं कपडं, माझ्या देवाचं सिंहासन, माझ्या देवाचं मुकुट मला भेटलं. अव राजा मेलो तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरल
ते सौभाग्य माझ्या पदरी पडलं. माझ्यासारखा भाग्यवान मीच हो राजा. अहो माझा देह बघितला तर माझी माय आनंदानं अश्रू गाळलं म्हणल, शिवा जिंदगानीत येऊसनी एवढं चांगलं काम केलंच बघतो. ही स्वराज्याची निष्ठा होती. नजर, अरे एवढी तरुण पोरं, एवढ्या देखण्या शत्रूंच्या बाया, पण कधी नजर वर केली. आणि राजा, अरे सुरताची सून नजराड म्हणून आणली तरी माझा राजा म्हणायचं. तुमच्यासारखी आमची माय असते ना, आम्ही सुद्धा कदाचित सुंदर जन्माला आलो असतो. या राजांचे मावळे होते. मावळे 17 वर्षाचे शिवराय नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसात ढवळ्यात त्याला पोरगी उचलली, तिची अब्रूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. कळलं शिवरायांना, तळपायाची आग मस्तकाला गेली. राणीने सांगितलं, आणा त्या रांजाच्या पाटलाला, वय वर्ष 17 शिवरायांचं, आणा त्या रांजाच्या पाटलाला समोर उभा करा, माझ्या समोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टाका. येणार जाणाऱ्या प्रत्येकाला कळावं, स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. ही शिवशाही होती. ज्या मातीतनं राया रावानं गाढवाचा नांगर फिरवावा आणि अंधश्रद्धेची पहार लावावी, माझ्या मासाहेबांना ती 5 वर्षाचे शिवराय हाताला घेऊन पहार उचलून सोन्याचा नांगर त्या मातीतनं फिरवावा. फक्त धर्मभेदांसाठी नाही, इतिहास स्वाभिमान आणि निष्ठेसाठी ऐकावा. इतिहास आता मासाहेबांनी चालू केली, ज्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि ज्या पतसंस्थेतनं शेतकऱ्यांना बैलजोड्या, बैलगाड्या, बी बियाणं, खतं मोफत दिली जायची. आणि हे दिल्यानंतर त्यांच्या त्या धान्यातनं जेवढे गेले तेवढा कर वसूल केला जातो. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं माझ्या राजाला बांधली. याच्या पलीकडे आहे काय, ज्या 7 वाऱ्यावर आपण माज करतो ना, ती 7 वारा सुद्धा शिवरायांची कृपा आहे. आज जर राजे नसते ना, 7 वाऱ्याला आपली नावं लागली. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. याच्या पलीकडे महिन्याला हातावर जी पगार पडते ना 1 तारखेला, ती पगार सुद्धा राजांची कृपा आहे. कारण वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. म्हणून आज प्रत्येक वर्गा कष्टाचं फळ घेतोय. हा इतिहास
श्रवणामध्ये श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते, म्हणून श्रवण. आणि हे श्रवण ज्याने केलं तरी माझ्या दैवा माझ्या भाग्याला पार नसेल जर मला त्या आईवडिलांची सेवा करता आली. म्हणून शेवटी फिरून फिरून येतं नामचिंतनाजवळच आपण करूया. दोन्ही हात वर करा माय बाबा, दोन्ही हात वर करा. दोन्ही दोन्ही दोन कळतं हां, प्रेमाने नाही, प्रेमाने हां, दोन्ही दोन्ही. राधे कृष्ण राधे कृष्णा 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 राधे राधे. घेतले तर घ्या तुम्ही, काय काय बसलाव का महाराज. लोक आहे ना लय अवघड आहे. कर म्हणेल ती करत नाही तर नको म्हणेल ती सोडीत नाहीत, असं काम आहे लोकांचं. जद मर्द तिकडं आपण त्यातलेच आहे म्हणायचं, काय बोलायचं. तू का म्हणे मेलो सांगता सांगता. त्यांचं कोणी ऐकलं नाही, आपलं कोण ऐकणार आहे. म्हणून विनंती आहे महाराज, जे भजन करताना आनंद घ्यायचा रे, प्रेमाने करायचं. म्हणून प्रेमाने एकदा हाताने टाळी मुखाने नाम विठोपाय टाखोमा. दोनदा पखावाच दोनदा.
पोरीकडे बघू बघू नाचत्यात महाराज बरं का. जर बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी आमदार व्हायची लायकी नाही दादा आपली महाराज. आणि पोरीच्या पायात तर शक्यच नाही. त्यामुळे विनंती आहे थोडेसे सावध व्हा आणि सत्य स्वीकारा. म्हणून आम्हाला माहीत आहे आम्ही सावध आहेत इथं आहे म्हणून जागे आहेत. शेवटी आमचं कर्म कसंही असलं तरी फळप्राप्ती सर्व सुकृताचे फळ मी. कारण आमच्यासाठी जाई ना गे माये तया बाकी सगळ्यांचं. लटके झाले कटके देते गाडग्या एवढे राणे लटके झाले कटके देते गाडग्या एवढे राणे ओढत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे. मुंगी व्याली शिंगी झाली मुंगी व्याली शिंगी झाली तिचं तुझं किती 17 रांजण वरले पिले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली मुंगी व्याली शिंगी झाली म्हणजे काय नाही मुंगी इली म्हण आणि महाराज तिचं दूध एवढं निघालं 17 रांजण भरलं. कुणाच दूध पिले किती 12 हत्ती. कुणाचं दूध असतं म्हणा की नाही खरं आहे महाराज. वनात का सो गीत गाय कारण आम्ही लटकेची न बोलो वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नरका जाते. इथं कसं आहे अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला महाराज बरं का. तेव्हा जरा अवघड आहे इथं जगायचं. पण ठीक आहे आमच्याकडे परमात्म्याचं नामचिंतन आहे तर आम्ही का कुणाला घाबरावं आणि याच्याच जोरावर आम्ही एवढे प्रबळ होऊ की आमच्या तुकोबाराय वर्णन करतात. अहो त्या परंपरेची त्या ज्ञानाच्या परंपरेची त्या कर्तृत्वाच्या परंपरेची त्या सामर्थ्याच्या परंपरेची आणि त्या हिताच्या परंपरेची ज्यांनी सुरुवात केली त्यांची सेवा जर मला घडली ना तर माझ्या भाग्याला पार नसेल. एवढं माझं भाग्य असेल फक्त त्या परंपरेची सेवा मला करता. तू का मन मजा घडताची सेवा तू का मन मजा घडताची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती देता कोळी कन्या पुत्र होती देता पिक तरी माझ्या दैवा पार तरी माझ्या दैवा पार तरी माझ्या दैवा पार कोणी कन्या पुत्र होती देता कोणी कन्या पुत्र होती देता. ही सेवा आम्हाला घडावी एवढी विनंती आहे. आणि ही सेवा आज नानांच्या माध्यमातून इथं आयोजन करण्यात आली. पांडुरंग परमात्मा अशीच नानाला सद्बुद्धी देव आणि त्यांच्याकडनं अशीच वृद्धिंगत कार्य करत राहू ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. मी नानांचं मनापासून कौतुक करते. माणसं म्हणतात त्यांनी बोलवलंय त्यांचं केलंच पाहिजे पाकिट त्यांच्याकडे त्यातली मी नाही. खरंच नाही महाराज बरं का. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही पण नानांनी कारण कुठलं का असे ना पण गावात कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे महाराज. नाहीतर माणसं काय काय ठेवतात ही सांगायची गरज. हां ते मूर्त तिकडं महाराज बरं का. त्याच्यामुळं तुम्हाला ती समजदार को इशारा काफी आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना लय गुणधनात घुसायचं. आणि विनंती आहे शिवडीला पाटलाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. दुसरं काही नाही महाराज. सुंदर असं नामचिंतनाचा अट्टास इथे मांडला आहे ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. आमचे मंगेश महाराज महाराज नामांकित मृदुंगवादक संप्रदायाची तुरा जे अविरतपणे आपल्या खांद्यावर पेलवत आहेत. फक्त पेलवत नाहीत तर ते पुढच्या पिढीला सुपूर्त करतात. हा मोठेपणा ज्यांच्याकडे आहे असे आमचे मंगेश महाराज. ही सर्व पिढी घडवायची त्यांच्यात ताकद आहे आणि हे बळ परमात्म्याने असंच वाढवावं हीच विनंती. सुंदर अशी नामचिंतनाची सेवा ज्यांच्यामुळे गोड झाली असे आमचे मनोहर दादा असतील आमचे पंढरी दादा असतील अगदी गोड लेकीप्रमाणे सगळं सांभाळून घेऊन जी माझी सेवा गोड करतात. कारण कीर्तन करते त्याला 17-18 वर्ष झाली. बरीच कमी माणसं अशी असतात जी सेवा म्हणून सेवा करतात. नाहीतर पुढची व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे ज्ञानाने वयाने कर्माने अनुभवाने सगळ्याच गोष्टीने तरी पण तिला सांभाळून घ्यायचं हा मोठेपणा फार कमी लोकात आहे. मी तर म्हणते 100 लोकांपैकी 1% लोकात आहेत. त्या टक्क्यातली ही लोक आहेत महाराज जी एवढी समर्पक भावना दाखवून ही सेवा गोड करतात. सेवा समजतात सेवेला.
आणि म्हणून एवढ्या अगदीच अज्ञानी आणि कमी ज्ञानाच्या व्यक्तीसमोर सुद्धा स्वतःचा मोठेपणा, त्या व्यक्तीचा मोठेपणा दाखवत तुम्ही ही सेवा गोड करताय. सर्व या पिढीपासून ते या पिढीपर्यंतचा परमार्थ आहे हा. नीट व्यासपीठ बघा एकदा. या पिढीपासून ते या पिढीपर्यंतचा प्रवास आहे हा, ज्याला आम्ही म्हणतो धन्य माता पिता तयाची, ज्याला आम्ही म्हणतो कुळी कन्या पुत्र. आणि ही पिढी अशीच पुढं चालावी ही विनंती. एवढं गोड व्यासपीठ आहे. सर्वच ही लहान लहान मुलं, म्हणजे धोतरसुद्धा मला वाटतं ज्यांना अर्ध करून घालावं लागत असेल अशी ही लेकरं आहेत. आणि इथून परमार्थ असेल तरच इथपर्यंत पोचतो, इथून असेल तर इथपर्यंत पोचतो, मध न पोचत नाही. म्हणून ही परंपरा अशीच वाढावी. तुम्ही मायबाप एवढ्या उन्हातनाशा इथं जमलात, तुमच्या चरणावर मस्तक. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक ह्या सर्व क्षेत्रातील लोकांना शतशः प्रणाम आहे माझा. तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये कार्य करताय म्हणून आज हे सगळं चालतंय. प्रत्येकाच्या हातात काही ना काही समाजाची